पुण्यामध्ये रोहित पवार, अमोल कोल्हे आणि अजित पवारांची 1.5 तास बैठक झालेली आहे। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्यासंदर्भात या बैठकीमध्ये प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती अमोल कोल्हेंनी दिली। आजच्या बैठकीतील निर्णय वरिष्ठांना कळवू असं देखील अमोल कोल्हेंनी सांगितलं। तर पुण्यामध्ये रोहित पवार, अमोल कोल्हे आणि अजित पवारांची जवळपास 1.5 तास बैठक झालेली आहे। दोन्ही राष्ट्रवादी पिंपरी चिंचवडमध्ये आणि पुण्यामध्ये एकत्र येणार का या संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा झाली। प्राथमिक चर्चा झाली। आता एवढ्यात सांगण्यासारखं काही नाहीये। वरिष्ठांना जी चर्चा झाली त्या संदर्भामध्ये ब्रीफ करू आणि त्यानंतर पुढे काय चर्चा होईल ती तुम्हाला ब्रीफ करू। वरिष्ठांच्या कानावर घातल्यानंतर मग आम्ही या संदर्भात पुण्याच्या संदर्भात होतंय तसं पिंपरी चिंचवडच्या संदर्भामध्ये ही आघाडी होऊ शकते का या संदर्भात घोषणा व्यवस्थित वेळेवर। इट इज टू अर्ली टू कमेंट असं कुठल्याही कार्यकर्त्याचं तुम्हाला जर काय म्हणणं असेल तर मला सांगा। असं राजकारणामध्ये संवाद हा कायम असला पाहिजे आणि हा संवाद आहे। निर्णयाप्रत आलो नाही तर तुम्ही का घाई करताय निर्णयाची। माझं हेच म्हणणं अहो एक मिनिट तुम्ही का निर्णयावर जंप करताय। निर्णय झालेला ऐकून घ्या। बहुसंख्य कार्यकर्त्यांचं जे मी तुम्हाला म्हणतो बहुसंख्य कार्यकर्ते, त्यामुळे तुम्ही डोंट जम्प टू कन्क्लुजन्स। माझी तुम्हाला हीच विनंती आहे। माझं ऐकून घ्या। मागे आणि त्यांच्यासोबत तुम्ही आज चर्चेला आलेला आहात, मग त्यांच्यासोबत तुम्ही चर्चा करणार। मी तुम्हाला तेच म्हणतो, वेट अँड वॉच। वेट अँड वॉच। कार्यकर्त्यांवर अन्याय होतो असं वाटत नाही तुम्हाला। वेट अँड वॉच। का मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, बहुसंख्य कार्यकर्त्यांचं जे म्हणणं आहे त्यानुसार ज्या काही गोष्टी आहेत त्या पुढे जातात।